पण भाव गेला होता हागायला आणि मला वाटलं काय भालपण धावल्याने आज उपली बघा कशी सुटल्या त्या बघा. उपली उपली ह्याला बोलतात, उपली करणार. हार मानणार नाही मी, कारण की भाव करू शकतोय. मग मी काय नाही, माझा जो बोलणं पण बंद होते हळूहळू, पण मी करणार. हॅलो गाईज, तर स्वागत आहे आपल्या एका ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला रनिंगला झालाय थोडा उशीर, कारण की मला वाटलं आज भावाचा कॉल आला नाही, तर आज वाटतं कॅन्सल प्लॅन. मला वाटलं एका दिवसात आलं आपलं सिक्सपॅक, पण भाव गेला होता हागायला आणि मला वाटलं काय भलता ठीक आहे म्हणून हा बघा भाव आलाय. ह्याच्या नादात मी पार्ले बिस्किट खाल्ला, अर्धा बिस्किट खाल्ला आणि तसाच चालत आलोय. आणि भावा आज आपली ऍक्टिव्हिटी काय आहे? आज काल 500 पळालो, आज 600 मीटर पळायचं आहे, 100 मीटर करायचं. तर हळूहळू प्रगती करणार आहोत, मी जास्त काय ना हळूहळू प्रगती करणार आहोत. तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये, भेटू आपण रनिंग झाल्यावर. हे बघा म्हणजे फायनली आपण आपली रनिंग कंप्लीट झाली. आज आपण आले आपेडा फाट्याच्या. हा बघा इथे ट्रेनची पटरी आहे. आज पण एवढा भात्या फुगला नाही, पण आज चांगली गोष्ट आहे की आम्ही 1 किलोमीटर धावले कंटिन्यू न थांबता. आणि भाव पण धावल्याने आज उपली बघा कशी सुटल्या त्या बघा. उपली उपली ह्याला बोलतात, उपली घामाच्या उपली. एक नंबर, लय भारी वाटते. भावा तुला कसं वाटतं आज 1 किलोमीटर धावून? एक नंबर. हा, एक नंबर वाजता. कालच्यापेक्षा आज जास्त धावलो, मनाला शांती भेटली, बस झाला. हा, माझ्या तर लय मनाला शांती भेटली. म्हणजे काय सांगू, 1 किलोमीटर म्हणजे खाऊ आहे का 1 किलोमीटर? बाबू मी तुला खुश आहे. मला वाटतं असं दररोज धावायला आलो तर काय आणि काय माझ्यामध्ये सगळ्यांना हरू शकतोय मी, असं मला वाटतंय, बाकी काय नाही. पण भावाची साथ आहे म्हणून आज पण मी आलोय. पण भावानं आज मला गंडवला. त्या यायला 4 फोन केले, त्याला 1 फोन उचलला नाही. मला वाटलं आज झाला प्लॅन कॅन्सल. गप घेतली चहा आणि पार्ले बिस्किट घेतला. अर्धा खात नाही, जसं ह्याचा फोन आला, म्हणतो जाऊया ना. नंतर समजला की हा काय गेला होता. तर मंडळी आज आत्ता आपली ऍक्टिव्हिटी काय सांग जरा. काय नाही, बघू आता काय मनाला वाटेल ते करायचं. मी आज हुसेन बोल्टला बघितली पाहिजे. आज आपण 100 मीटर पालायचा, काय होईल ते होईल. तर आज आम्ही 100 मीटर पालणार आहोत, कारण की आज हुसेन बोल्टची व्हिडिओ बघितली. 1 नंबर बोल, झपकन जातो झपकन. मला पण जमतो काय बघतो. आज 1 किलोमीटर धावलोय, 100 मीटर धावायला काय आहे. आणि वातावरण 1 नंबर असतोय संध्याकाळचा कोकणात. आणि आम्हाला प्रॅक्टिस करायला तर अजून भारी वाटतं अशा वातावरणात. पाऊस नाही, पावसाची साथ फुल आहे. पाऊस आम्हाला सध्या सपोर्ट करतोय. म्हणजे पावसाळ्याचं पण म्हणणं आहे की आम्ही अशीच प्रॅक्टिस करावं आणि मस्त ॲप बिप्स पाडावं आणि लवकर लगीन करावं. बाकी काय नाही, फक्त ॲप्स पडू द्यावं. ॲप्स असली पोरगी पटवीन ना, म्हणजे काय सांगू, बोललो असतो पण राहू द्या. उगाच बोलून पण फायदा नाही, एक तर पोरी पटत नाहीत, उगाच जो कुणाची चाक बीक लागायचे. तर आज आम्ही इथं 100 मीटर धावणार आहोत. हे बघा हा सरळ रस्ता आहे. इथून हा बघा तो बोर्ड दिसतोय स्पीड ब्रेकरचा, तिथपर्यंत धावणार आहोत. तर मी हा बघा, आणि हा आमच्या दोघांमध्ये जायचं. प्रॅक्टिसला कोण येत नाही, एक सुनसान मस्त रस्ता आहे आपेडा फाट्याच्या आत. तर आता आम्ही करतोय वर्कआउट. भाव म्हटला 100 मीटर शेवटला मारू, तर आपले गुरु बोलतील तसाच करायला लागणार आहे, कारण की आपल्या ह्याला तोड द्यायचे. तर भाव करेल तसाच करायचं आपल्याला पण. चला. मार मार. भावाचा नाद नाही, भावाचा नाद नाही मंडळी, नाद नाही बाबू. भाता फुगू द्या, मी खुश आहे. 1 किलोमीटर धावलोय. खाऊ आहे का 1 किलोमीटर? 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर असते. साधी सुधी काम आम्ही करत नाही. आता आम्हाला नाद धावण्याचं लागते हळूहळू. तर आता दुसरी ऍक्टिव्हिटी आहे. भाव म्हटला काहीतरी वेगळाच आहे, बघू आपण जमतोय का आपल्याला. एसटी आली मंडळी, ही बघा, ही लालपरी आहे. मस्त
वाटला बघून तर गेली असती फोनवर नाही बघा. आय जो आमची पिशवी गेली फोनची. ते आमची फोनची पिशवी आहे. फोन साधा आहे आपला, त्यामुळं फोनला पिशवी वापरायला लागते. फोन आहे म्हणून आमच्या व्हिडिओ आहेत, त्यामुळं फोनाची पण आम्ही काळजी घेतो. तर परत कंटिन्यूच बोलतात ना. रेग्युलर तर परत रेग्युलर पण नाही काय बोलतात. हा अरे आपलं कंटिन्यू चालू ठेवा. काय परत बोल. कंटिन्यू आता पुढे चालू ठेवू. हा मला इंग्लिश येत नाही, भावाला सांगितला. नेक्स्ट सेट चालू करतो आपण. भाव आपले सब झामट्या काढतो, झामट्या भाऊ आपण. बस माझ्या काय होत नाही. वाघ आहेत आपण काय मांजर. जरा बसताव आम्ही. हा बघा मी पण बसतो जरा. माझ्यान बस कॅपॅसिटी संपली आपली. आज दुसरा दिवस आहे आणि कुत्या काढतोय आपला भाव. कुत्या असा कधी असतोय काय, त्याला सवय आहे, मला काय सवय आहे काय. तर भाव बोलतोय अजून एक वर्कआउट करायचा आहे. करणार, हार मानणार नाही मी, कारण की भाव करू शकतोय. मग मी काय नाही, माझा जो बोलणं पण बंद होते हळूहळू. मी करणार. भाव हसतोय माझ्या. एक वेळ येईल हम भी कर सकते, ये कर सकता है. तो भाव आता एक्सरसाइज बोलतो. आता चल वा मोर. तर भाव तयार आहे, तर मी पण जातो. चला. 5 उठा बशा. तर भाव म्हटलं 5 उशा काय 5 स्क्वॉट उठा बशा. उठा पाशा काढायचे आहेत 5 आणि 10 सेकंद थांबायचं आहे. असे 5 सेट मारायचे आहेत. भाव मारणार तर मी पण मारणार. आय कॅन डू इट. बरोबर ना. आय कॅन असं ही माणसाचं. चला स्टार्ट. संपला. भाव करेल. आपली एवढीच कॅपॅसिटी आहे, तर आज आपण एवढंच करू शकता. भाव करेल, माझ्यानं काय होत नाही. भावासारखा भावच, असा भाव भेटणार नशिबान आहे. मला जर नशीब चांगलं आहे की भाव भेटलाय. भाव अर्धा मला लाजवतोय. लाजवत नाही बाई, देव माणूस आहे, देव माणूस. ह्याच्यामुळे मी करतोय आज इथपर्यंत. तर आता परत ब्रेक घेता आम्ही. हा बघा इथं बसलाय. आता अजून एक सेट मारू. काय अजून एक सेट मारू. पूर्ण फास लावून देऊ काय. फास आले. दुसऱ्या दिवस आहे माझा आणि माझा जीव काढतो दुसऱ्या दिवशी. लास्ट सेट. तर भाव बोलतो आज लास्ट सेट आहे. भाव बोलतोय हा सेट मारलास तो हुसेन बोल्ट पेक्षा पण फास्ट धावू शकतोय. पण मला फास्ट धावायचं नाही. तरी भावाला मी 10 वेळा बोललो मला फक्त 6 पॅक काढायचे आहेत. पण आता भाव बोलतोय तर करायला लागणार आहे मित्रांनो. कारण जरा ब्रेक घेतो बाय. जरा दम का. एक मिनिट. 1 मिनिटाचा रेस घेतला. तर आता चाललाय भाव 100 मीटर मारायला. आणि मी पण चाललोय. हालत तर बेकार आहे, इच्छा तर बिलकुल नाही. पण भाव म्हटला आलाच तर करायला लागणार, कारण की आपल्याला हुसेन बोल्ट पेक्षा पण फास्ट पालायचं आहे. 100 मीटर मारायचा अजून. आता मारूया आता किती मिनिटं. तर भाव तयार आहे फुल आपला. मी पण हाय तर काय झक मारून मारणार. पाहूया आपण. तर हा बघा भाव तयार आहे आणि मी पण जातोय आता मारायला. आणि हा आमचा ग्राउंड. आम्ही तयार आहोत. एक ऑन युअर मार्क सेट गो. तर हप्ता कसा वाटतंय 100 मीटर मारून. काय नाही मारले. हुसेन बोल्टचा रेकॉर्ड तुटला का नाही तो फक्त तुम्ही कमेंट मध्ये सांगा. मला वाटतं तुटला असेल. फक्त प्रोत्साहन करा. मी तर 80% मेलो, 20% झोपतोय आता. शाप मेलो. कडं गप घरात जाता. आजच्यासाठी बस झाला, माझ्या काय आता करवायचा नाही. तर रनिंग बिनिंग सगळा कम्प्लीट झालाय सगळा. तर आम्ही आता स्ट्रेचिंग करणार आहोत. थोडी स्ट्रेचिंग करतो. हा कारण स्ट्रेचिंग नाही केली तर शाप किटला उडतील. शाप एवढी रनिंग महत्वाची आहे तेवढी स्ट्रेचिंगच महत्वाची आहे. हाँ त्यामुळे करू आता बघू. भाव बोला है स्ट्रेचिंग करने का तो करने का, क्योंकि अपन को रिकॉर्ड बनाना है, हुसेन बोल्ट को हराना है. त्यासाठी मेहनत कडक घ्यायला लागेल. आज 1 किलोमीटर धावले मंडळी. खोटा 1 किलोमीटर. हा आपेडा फाटा आहे सगळा. आपेडा फाट्याच्या आत रोड आहे. हे बघा
इथं अशी निशाणी अशी दाखवण्यासारखी नाही, मला दाखवतो एक पूल आहे आपेडा फाट्यावरचा. भरण्यात ना आपेडा फाटा आले आज 1 किलोमीटर शाप घामट्या फुटला आहे. तर ट्रेचिंग करायचे. तर आता आम्ही करतो ट्रेचिंग. ट्रेचिंग इज इम्पॉर्टंट झाली, आता चालायची ताकद नाही. तर आता झाले आपली स्ट्रेचिंग. तर आता चाललो आम्ही घरी. आणि आज लय भारी वाटतं की मी आज 1 किलोमीटर धावलोय, एकदम फिलिंग ढगात. 1 किलोमीटर काय आहे, 1 किलोमीटर नथिंग आहे, नथिंग. हा. आता 12 किलोमीटर ऍट अ टाइम. तर भावा तू वाघ आहेस, तुझ्यासारखा काय मला जमायचं नाही, मी मांजर आहे. तुम्ही बा आता बोला. आमच्याकडे अनलिमिटेड असे हे आहे, सोर्स आहेत पळण्याचे. हा बाबा, तुमच्यासारखा आम्हाला पाळण्यासाठी माझ्यासाठी म्हातार होईल मी. बट कालच्याच ब्लॉग मध्ये बोललो आम्ही. हा वाघ आहे. आणि नदी बघा, हा नदीत उडी मारू शकतोय, पण आयटम याची याला धोका देत नाही. आणि मी पण उडी मारली असती, पण मला कोण आयटम पटतच नाही आणि धोका काय भेटणार नाही. आपल्याला माहिती आहे पोरगी काय पटायची नाही, पण वातावरण एक नंबर आहे. हा बघा, मेन पोरगी आहे, उडी मारण्याचं कारण मेन पोरगी आहे, आणि तीच आमच्याकडे नाही. हा बाबा, ह्याच्याकडे हाय, माझ्याकडे नाही, मी सिंगल आहे. गाडी येते, बाजूला होतो आम्ही रस्त्याच्या, नाही तर जो उडवल्या जायचो आम्ही बाहेर. सुतारवाडी बघा इथंच पुढं आहे, ते काय माहित नाही हो एवढा. हा इथनं असा फाटा आहे बघा इकडं. हा इथं पुढं गेलात नाही बघा, इथं कमानी इथं. हा हा त्याच्या पुढं अजून पुढं बोर्डर लागला व्हाईट, इथं पुढं. हा हा. तर आम्ही आता केले कुणाला तरी मदत, एकदम पुण्यवाली कामं केली आम्ही. पुण्यवाली आज मदत केली कुणाला तरी भारी वाटते. अशी चांगली कामं करा म्हणजे पुण्य भेटतात. हा त्यांनी फक्त आशीर्वाद दे, एक आयटम पटवते बस. पोरींची लय माझ्यात कमी वाटते आयुष्यात, बाकी सगळा काय आहे. चांगला घर. अशा रीतीने आजचाही वर्कआउट आमचं चांगलं झालंय. हा. आजचा दिवस पण चांगला गेलाय, कालचा दिवसही चांगला गेला, पावसाने एक साथ दिला. आणि मंडळी तुम्ही सपोर्ट केलाय, कारण की आमच्या कालच्या ब्लॉगला चांगला सपोर्ट भेटलाय. आणि माझी ती चांगली सगळ्या माणसांनी एक काय म्हणतात दुआ, प्रोत्साहन चांगले केले. आणि सगळ्यांनी चांगलेच बोलले असतील, त्यामुळे आज आम्हाला पाऊसच भेटला नाही. चांगली गोष्ट आहे, असाच सपोर्ट करा आम्हाला. आमच्या व्हिडिओ काही येतच राहतील. ऍप दिसेपर्यंत ऍप बाहेर पडले की आम्ही व्हिडिओ करायचे बंद. तुम्ही विषय संपला. आणि आमच्या रस्ते बघा कसे शेणान भरले, चालायचं तरी कुठून माणसं, इकडून या बांधातून. मोठं साप आहेत बांधात. कोकणात खासियत ही रस्ता कमी आणि शेण जास्त असते रस्त्यावर. पावसात मस्त पिटलवणी असतो, हिरवी तेरी. तर आम्ही चाललोय आता घरात. आणि बघा आमच्याकडे आता भात लावणी चालू आहे. हे बघा अर्धा चोंडा झालाय, इकडे पण झाले तसा भात लावून. आणि हे बघा हिरवल एक नंबर हिरवल. तर सगळा कोकण हिरवलच होईल सगळीकडे. अशी जागा दिसणार ना, रस्ते सोडले तर सगळीकडे आपल्याला हिरवलच दिसेल. तर भात लावण्या झाल्यात चालू. तर मी पण जाणार आहे मामाकडे भात लावायला, तेव्हा पण नक्की व्हिडिओ पडेल आपल्या चॅनलला. आणि मंडळी तुम्ही कुठपर्यंत आपले व्हिडिओ जातायत ते नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की आम्हाला पण चांगलं वाटतं. आणि मेन 100 मीटर सांगा. मेन म्हणजे हुसेन बोल्टचा रेकॉर्ड तुटलाय की नाही तो तुम्ही सांगा. हा तर हे पण आपले खास आहेत. आता घरी नाही सकाळचा नाही उठत आम्हाला, संध्याकाळचा फक्त. तर हा बघा आपेडा फाटा. तर आम्ही चालल्यावर नक्कीच सांगा मंडळी तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय. तर भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये. बाय कर. जय महाराष्ट्र. चला.